नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी महाट्रान्सको यांच्या मार्फत तंत्रज्ञ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। अर्ज करण्याकरिता 31 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे। तेव्हा या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी आणि संपूर्ण भरती संदर्भात असणारी डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण महाट्रान्सको यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं। टोटल 417 रिक्त पदसंख्येसाठी वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2 ही पदे या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी पात्र विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। एकूण 7 परिमंडल विभागामध्ये ही पदभरती होत आहे, ज्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे व वाशी अशी कार्यालय या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती पदभरतीबाबत देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या पदाबाबत आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून या संपूर्ण पदाबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। त्याकरिता रिक्त पदांचा तपशील इथे दिलेला आहे। टोटल 92 रिक्त पदसंख्या इथे दिलेल्या आहे। तर या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार इथे रिक्त पदसंख्येचा तपशील जाहिरातीमध्ये बघू शकता। त्यानंतर तंत्रज्ञ 1 साठी रिक्त पदसंख्या या ठिकाणी बघू शकता 125 रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो तंत्रज्ञ 1 हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर या ठिकाणी तंत्रज्ञ 2 करता या ठिकाणी एकूण रिक्त पदसंख्या किती आहे तर या ठिकाणी बघू शकता 200 रिक्त पदसंख्या या ठिकाणी तंत्रज्ञ 2 करता इथे देण्यात आलेली असून टोटल 417 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी ही पदभरती या पदाकरता होत असून या रिक्त पदसंख्येबाबतचा तपशील या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार किती रिक्त पदसंख्या याची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वेतन या पदासाठी किती असणार आहे। तर वरिष्ठ तंत्रज्ञ या पहिल्या पदासाठी ज्या उमेदवाराची निवड या ठिकाणी होणार आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी बघू शकता वेतन 30,810 ते 88,190 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर तंत्रज्ञ 1 करिता 29,935 ते 82,430 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर तंत्रज्ञ 2 साठी 29,035 ते 72,815 रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन असणार आहे। तर मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ते, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता व अन्य भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी लागू असणार आहे। ते उत्कृष्ट वेतन व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी महाराष्ट्रातील पात्र उमेदवार उपलब्ध झालेले असून जे उमेदवार या पदांसाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता व अनुभव काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता या तिन्ही पदासाठी असणारी शिक्षण पात्रता व अनुभवाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTBT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री, तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील किंवा तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTBT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री, तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र ज्या उमेदवाराकडे आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये ज्या उमेदवाराने ॲडव्हान्स कोर्स मॉड्यूल अंतर्गत 6 महिन्याचा कोर्स किंवा बेसिक कोर्सेस 1 वर्षाचा किंवा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग 6 महिन्याची या ठिकाणी पूर्ण केलेली आहे त्याबाबतचे प्रमाणपत्र ज्या उमेदवाराकडे असे उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर या ठिकाणी अनुभव बघू शकता वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून या पदाचा 6 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा या ठिकाणी 4 वर्षाच्या अनुभवापैकी तंत्रज्ञ 2 या पदाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा तंत्रज्ञ 1 मध्ये या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी अनुभवाची माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर तंत्रज्ञ 1 करिता सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 4 वर्षाचा अनुभव, तर तंत्रज्ञ 2 म्हणून या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्यानंतर तंत्रज्ञ 2 या तिसऱ्या पदासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अनुभवाबाबत
व शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयाची अट 57 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर निवड पद्धती कशा प्रकारे होणार आहे तर ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस या ठिकाणी बसवल्या जाणार आहे। वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे। परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तर या सिलेबसनुसार ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। एकूण 130 प्रश्नांची ही परीक्षा होणार आहे, त्याकरता 150 गुण इथे दिल्या जाणार आहे। एकत्रित कालावधी टायमिंग बघू शकता 120 मिनिटाचा या ठिकाणी असणार आहे। तर याच्या उत्तरांना या ठिकाणी पेनल्टी बसणार आहे, तर याची उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रियेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी होत आहे, तर महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी विविध ठिकाणी इथे परीक्षा केंद्र इथे दिल्या जाणार आहे। त्या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती परीक्षा केंद्राबाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरिता परीक्षा शुल्क काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 300 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन अर्ज भरताना ही परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर ऑनलाईन पेमेंट माध्यमांचा वापर करून तुम्हाला ही फी भरणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी लिंक बाबत काही सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत हजर राहण्याबाबत काही सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या असून अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता 417 रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 आणि वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी या ठिकाणी होत आहे। त्याची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर जे उमेदवार या पदांसाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे 417 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती या ठिकाणी होत असून त्याची सविस्तर जाहिरात महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनिक्स मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।